जय जय कृष्ण कथा, जय जय कृष्ण कथा, जय जय कृष्ण कथा, जय जय कृष्ण कथा, हे हे कृष्ण कथा, हे हे कृष्ण कथा, जय जय कृष्ण कथा, जय जय कृष्ण कथा, जय जय कृष्ण कथा, जय जय कृष्ण कथा। जिसकी श्रवण से मिट जाए, जिसकी श्रवण से, जिसकी श्रवण से मिट जाए सौ जन्म जन्म की नाम। जय जय कृष्ण कथा, जय जय कृष्ण कथा, जय जय कृष्ण कथा, हो जय जय कृष्ण कथा। जिसकी श्रवण से मिट जाए हो, जिसकी श्रवण से, जिसकी श्रवण से मिट जाए सौ जन्म जन्म की व्यथा। जय जय कृष्ण कथा, हो जय जय कृष्ण कथा, जय जय कृष्ण कथा, हो जय जय कृष्ण कथा, जय जय कृष्ण कथा, जय जय कृष्ण कथा। इसकी श्रवण से मिट जाए सौ सौ जन्म की व्यथा। याती कुळ गेले, याती कुळ माझे गेले हर कोणी। संत बोलले महाराज, आम्ही नाही बोललो, तुम्ही नाही बोलत, संत बोलले. याती कुळ माझे गेले हर कोणी. कशा करता? परमात्म्या करता. भरतानी आपल्या आईचा त्याग केला. कशा करता? देवा करता. विभीषणाने रावणासारखा भाऊ त्याचा त्याग केला. कशा करता? रामा करता. आम्ही किती लोक आहोत की देवा करता त्याग करतो. बापा देव, देवा करता कुणीच त्याग करत नाही महाराज. आणि ज्यांनी देवा करता त्याग केला त्याच अमर झालेत. शेवेस्तव रिजले जिजले त्यांनीच मृत्यूला जिंकले. अजूनही कीर्ती त्यांची ना, मज गुरु भक्ती करू द्या ना. त्यांना जाऊन विचारावं लागेल आम्हाला. विचारा जाऊनी शाण्याला. मग शाणे कोण आहेत? तुम्ही शाणे आहेत की मी शाणा हो? नाही महाराज, शाणे ते आहेत ज्यांच्या जीवनामध्ये त्याग होता, ज्यांनी त्याग केला आणि त्याग समाजाला सांगितला. एक शब्द फक्त गाडगे बाबांनी ऐकला आईचा स्वतःच्या. एक शब्द, माय, माणसाची किंमत काय आहे जगात मला सांग. आपल्या आईला प्रश्न केला गाडगे बाबांनी. आईने सांगितलं, डेब्या, अरे माणसाची किंमत कवळीची नाही या जगामध्ये. तेव्हापासून कवळी घेतली गाडगे बाबांनी, आपल्या कानात घातली महाराज. आईची आठवण ठेवली आयुष्यभर. माणसाची कवळीची किंमत नाही, हे माझ्या आईचे शब्द आहेत. आईची किंमत माणसाची या जगामध्ये बघा नाही महाराज. स्वतःच्या मुलीच्या हातावर 25 पैसे टाकणारा आणि तिच्यापासून ₹2.25 पावती घेणारा महात्मा, त्याचं नाव आहे गाडगे बाबा. बघा, स्वतःच्या मुलीलाही माफ नाही केलं. मुंबईच्या धर्मशाळेमध्ये जेव्हा मुलगी गेली बाबांची, गाडगे बाबाची, गाडगे बाबा नव्हते. परत आल्यानंतर विचारलं तिच्या मॅनेजरला की हे किती दिवसापासून आली रुक्मा या ठिकाणी? त्यांनी सांगितलं 7 दिवस झाले इथं आहे, इथं जेवते, इथं राहते. सांगितलं तिला बोला, तिच्यापासून 25 पैसे रोज आणि ₹2.25 पावती फाळायला लाव तिला. पहिले 2च रुपये रुक्माबाई पाशी होते महाराज. ₹1.75 पावती दिली तिला. बघा, 25 पैसे तिच्या हातावर टाकले. ती रडायला लागली, बाबा एवढ्या पैशात माझं जाणं होत नाही, मी मूर्तिजापूरपर्यंत कशी जाऊ? सांगितलं, तू रेल्वे स्टेशनवर जा, तिथे भीक माग, रेल्वेत बस, तिकीट काढ आणि घरी जाय, इथे थांबू नको. ही ती तुझ्या बापाची धर्मशाळा नाही. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा, देव तेथीची जाणावा. बघा, कन कन करुणी कोटी केले, कन न खरीदला सोयीतासाठी. आज खरबो रुपयाची प्रॉपर्टी आहे बाबा गाडगे बाबाची, खरबो रुपयाची. पण गाडगे महाराजची आहे. डेबूजी झिंगराजी जानोरकरच्या नावाचा 7-12 नाही कुठे. डेबूजी झिंगराजी
जानोरकर याच्या नावाचा कुठे 7-12 नाही. ज्या ठिकाणी मुख्यमंत्री बसतो ना त्याच्या डोक्यावर गाडगे बाबाचा फोटो आहे. हो. त्याला त्याग म्हणतात, त्याला संत म्हणतात. बघा, परमार्थ के कारण साधून धरा शरीर, वृक्ष कभी न फल बके, नदी न संचय नीर. वृक्ष कधी स्वतःचे फळ खात नसतो. बघा, नदी स्वतः करता पाणी साठवत नाही, तसा संत स्वतः करता नसतो. परमार्थ के कारण साधून धरा शरीर. गजानन बाबाची आज किती रुपयाची प्रॉपर्टी असेल? ओंकारेश्वर, शेगाव, जगातली असा संत. बघा, जगाच्या पाठीवर एवढा मोठा सुखी संत. जगात कुठेही जा तुम्ही, देव असावा गजानन बाबा सारखा, संत असावा गजानन बाबा सारखा, मंदिर असावं शेगाव सारखं, आणि अन्नदान असावं शेगाव सारखं. बघा, जगाच्या पाठीवर कुठेच नाही. म्हणून सेवेस तबरी जरले जिजले, त्यांनीच मृत्यूला जिंकले. अजूनही कीर्ती त्यांची ना, जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत संतांची कीर्ती राहील. महाराज, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. कमीत कमी संतांच्या पावलावर संत गर्जोनिया सांगे जावे, त्यांच्या मागे मागे आमचं आद्य कर्तव्य आहे. बघा, मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत. ते सुंदर असा मार्ग भक्तीचा आम्हाला संतांनी दिलेला आहे. बघा, त्या मार्गावर फक्त आम्हाला चलावं लागतो, जाण्याचं काम आहे. पण आम्ही जात नाही. महाराज, यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनाची. बोलावलं संतांनी, पण आम्ही गेलो काय? नाही गेलो. बघा, जात नाही आम्ही. आम्हाला वेळ नाही भेटत. आम्ही तिथंच जातो वेळ काढून. कुठे? स्मशानात. हो, काय सुंदर स्मशान आहे. लोणी तुम्ही सकाळी गेलो होतो, पाहिलं मी. हो, हो, तिथं जातो आम्ही. वेळ काढून गेलो मी तिथं सकाळी. जातो की नाही आम्ही तिथे? हो, सर्वेला घेऊन गेलो होतो. ते सर्वजण सोबतच नेणार आहोत. मी हे ठेवणारच नाही. हो, सर्वच त्यांचं वरते कथेचं आमंत्रण आलं मला. येणार आहे आता थोड्या दिवसात कथेचं आमंत्रण. झालं आता 57 वर्षाचं वय आहे. 2-3 वर्षात वरचं आमंत्रण आलं की रोज चाललो मी. हो, काय करता जास्त दिवस राहून येईल घेऊन जाणार सोबत. पण मला आमंत्रणच येऊन राहिलं 2 वर्ष. हो, स्वर्गात कथा व्हायला पाहिजे ना स्वर्गात. माझे पूर्वज गेले, आजोबा गेले, पंजोबा गेले, खापर पंजोबा गेले, पण अजून मला कोणी बोलवून नाही राहिलं. मी वाटच पाहून राहिलो कधी चिठ्ठी येते. हो, आहे काय स्वर्गाचं अस्तित्व कुठे? पाहिला का स्वर्ग? जो बोएगा वही